कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे सेनेला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेवर विविध स्तरांतून टीका झाली आहे। विशेषतः उद्धव ठाकरे यांना त्यांचा हा निर्णय पटलेलाच नाहीये। मात्र राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याबाबत खुलासा केलाय। आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी लवचिक भूमिका घेतली तर ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल असा मी शब्द देत असल्याचं राज यांनी सांगितलंय। यानंतर त्यांनी सध्याच्या राजकारणाची शिसारी आल्याचंही म्हटलंय। त्यामुळे राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबतच आता राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। राजकीय लवचिकता व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी नाही। कल्याण डोंबिवली महापालिकेतील पाठिंब्यावर राज ठाकरेंचा खुलासा। राज यांच्या भूमिकेने ठाकरे सेनेत नाराजी। कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेने शिंदे गटाशी केलेली सोयरीक उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागली आहे। भाजपपेक्षा शिंदे हे उद्धव ठाकरे यांचे नंबर 1 चे शत्रू आहेत। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीत अंतर्गत वादाची ठिणगी पडली आहे। त्यावर राज ठाकरे यांनीही आपली राजकीय लवचिकता असल्याचे म्हटलं असलं तरी उद्धव ठाकरे यांनी स्वतः यावर उघडपणे नाराजी व्यक्त करणं टाळलंय। राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही, उलट ते अधिक दृढ होत गेलं। हे संस्कार आमच्यावर आहेत। मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी आणि स्वार्थासाठी कधीच नसेल। राज ठाकरे यांनी सध्याची राजकीय परिस्थिती शिसारी आणणारी असल्याचे सांगितले असले तरी त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आता सावध पवित्रा घेतलाय। राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत। ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायला सक्षम आहे आणि त्यांनी ती मांडली असेल, त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही। मला त्याच्यावर बोलायचं नाही। आज राज ठाकरे यांचा बाळासाहेबांवरचा एक अप्रतिम लेख आम्ही सामनामध्ये प्रसिद्ध केलेला आहे, ते जरूर वाचा। राजा हा मेणावणी मऊ पण वेळेप्रसंगी राजाहून कठोर असावा लागतो आणि तसं बाळासाहेबांची भूमिका सदैव असायची, ती आपल्या पक्षाच्या हिताची असायची, पण त्यापेक्षा जास्त पुढे जाऊन मराठी माणसांच्या हिताची असायची। वेळेप्रसंगी मला कळत नाही की ज्यावेळेला मराठी माणसाच्या हिताचा विषय येतो त्यावेळेला काही प्रमाणात लवचिक भूमिका घ्यावी लागते आणि तशा प्रकारची भूमिका राजसाहेब कधी कधी घेतात। काय लवचिकता दाखवायलाच पाहिजे, पण ती एवढे लवकर लवचिकता दाखवायला लागले तर शेवटी ज्या मतदारांनी आपल्याला एकत्रित रीतीने मतदान केलेलं आहे त्यांना आपण नेमकं काय म्हणणार आहोत हा एक प्रश्न आहे। मला वाटते दोन्ही राजकीय पक्षाचे नेते एकमेकांशी बोलून त्याच्यातून उचित निर्णय घेतील। त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर। एवढं प्रेम आहे की बसता उठता झोपता स्वप्नात सुद्धा मी दिसतो। त्यामुळे त्याच्यावर मी बोलत नाही, फक्त एवढंच सांगतो की मनसेने त्या भागातल्या विकासासाठी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे आणि यापूर्वी देखील लोकसभा आणि विधानसभेमध्ये मनसे आमच्यासोबत होती। त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिलाय फक्त आणि फक्त डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर। राजकारणामध्ये फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे। नो वन इज अनटचेबल इन पॉलिटिक्स अँड पॉलिटिक्स इज ऑल अबाउट द गेम ऑफ पेशन्स। हे सगळं ठीक आहे आणि हे सगळं मला कळू शकतं, फक्त काही इथिक्स पाळूया। जे लोक महाराष्ट्र तोडायलाच निघालेले आहेत अशा लोकांच्या सोबत राहायचं का, आणि राहायचं असेल तर त्याच्या अटी शर्ती काय असतील। अर्थात प्रत्येक पक्षाची नीती वेगळी असते। कल्याण डोंबिवलीत मनसेने शिंदेना दिलेला पाठिंबा हा लवचिक राजकारणाचा भाग असल्याचे सांगणाऱ्या राज ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि देशात सत्तेसाठी फोफावलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर संताप व्यक्त केलाय। 200 वर्षापूर्वी नाही का ते चावडीवरती उभे राहायचे आणि माणसांची लिलाव चालायचे, आज तसे महाराष्ट्रामध्ये लिलाव चालू आहेत। आज अनेक ठिकाणी तुमच्या बाहेरच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कल्याण डोंबिवली असेल, इतर ठिकाणी माझं उद्धव ठाकरे आणि माझं संजय राऊतांशी बोलणं झालं। शिसारी आली, शिसारी। सध्याच्या राजकारणावर उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दोषी ठरवलंय। आपण मेलो तरी बेहत्तर, पण त्या 2 व्यापाऱ्यांचे गुलाम म्हणून जगणार नाही अशी शपथ घ्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय। ठाकरे सेना यापुढे कोणताही तडजोड करणार नाही असा ठाम दावा त्यांनी केलाय। जसं पूर्वी गुलामगिरीमध्ये आपण राहत होतो तसं या 2 व्यापाऱ्यांचे गुलाम म्हणून आपल्या नशिबी जीणं येईल।
गुलामीचं जीणं कदापि जगणं मी शक्य नाहीये, अजिबात नाही. मेलो तरी 72, पण त्या 2 व्यापाऱ्यांचा गुलाम बनून मी आयुष्यात कधी जगणार नाही, ही शपथ सगळ्यांनी घेतली पाहिजे. आम्ही काय लढाईला घाबरणारी माणसं नाही आहोत. मराठ्यांचा इतिहास जेवढा रक्तरंजित आहे, कदाचित तेवढा रक्तरंजित इतिहास आपल्या देशातच नव्हे तर जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणाचा असेल. पालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यातही गटातटाचं आणि स्थानिक राजकारण होईल. एकमेकांवर टीका करणारे नेते जुळवाजुळवीचे राजकारण करताना खरोखरीच तटस्थ राहतील की पुन्हा एकदा त्यांना राजकारणात लवचिकता ठेवावी लागते असे सांगून वेळ मारून नेतील हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.